आज आपलं राज्य इतर क्षेत्रांमध्ये त्यांच्याशी तुलना करत बसतंय, पण शिक्षण क्षेत्रामध्ये दक्षिणेतल्या काही राज्यांची तुलना आपण आपली का करू नये? अध्यक्ष महोदय, मी फार काही मोठं किंवा वावगं आपल्या समोर बोलणार नाही, पण आज प्राथमिक शाळांची स्थिती सांगायची झाली तर 1,04,499 प्राथमिक शाळांपैकी 10,397 शाळांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. 11,181 शाळांना संरक्षक भिंत नाही. 29,050 प्राथमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांना संगणक व्यवस्था नाही. 7,419 शाळांना ग्रंथालय नाही. 5,881 शाळांना विद्युत जोडणी सुद्धा अध्यक्ष महोदय नाही. मी काल परवा माहिती घेतली तर विद्युत जोडणी नाही. ज्या शाळांना विद्युत जोडणी आहे शाळांनी हे विद्युत बिल भरावीत असा जी.आर. नव्यानं काढला गेलेला असं मला समजलं. मी सहज विचारलं कुतूहलतेपोटी की हे बिल कशातनं भरलं जातं, तर त्या शाळेतल्या शिक्षकांनी प्राचार्यांनी मला सांगितलं की सैदिल जे आपलं अनुदान दिलं जातं, साधील अनुदान, जे अनुदान अध्यक्ष महोदय मी विचारलं कशा आधारे मिळतं, तर मान्य शिक्षकांच्या आधारे हे अनुदान मिळतं. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातलं जर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर गव्हाण म्हणून गाव आहे. 8 शिक्षक मान्य असलेली शाळा आहे. 12,000 रुपये वार्षिक साधील अनुदान इथं मिळतं. आता या साधील अनुदानामध्ये खडू घ्यायचा असतो, डस्टर घ्यायचा असतो, इतर गोष्टी घ्यायच्या असतात, हेच पुरत नाही आणि उरलेल्या पैशातनं बिल भरा अशी मागणी शासन जर करत असेल तर अध्यक्ष महोदय, आम्ही देश डिजिटल झाला म्हणून बाता मारतोय, शाळा डिजिटल करा म्हणून बाता मारतोय. डिजिटल करून करायच्या काय? आज संगणक नाहीत. संगणक दिले असतील तर वीज जोडणीसाठी कुठल्याही पद्धतीचं कनेक्शन आम्ही देऊ शकत नाही, कारण आम्ही बिलच भरू शकत नाही.